राजाराम पाटील, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी या संघटनेचा अध्यक्ष. मी मूळचा अलिबागचा आहे. आज अशी स्थिती आहे की ज्या आगरी कोळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार इथं उभं केलं आणि समुद्रात इंग्रज पोर्तुगीजांना रोखून धरलं, त्या आगरी कोळ्यांच्या आईचं म्हणजे एकवीर आईचं मंदिर अनधिकृत ठरवण्याचा विचित्र असा प्रकार लोणावळ्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी केल्यामुळे प्रचंड अशी चर्चा या महाराष्ट्रात होत आहे. आणि म्हणून या प्रश्नाला काही उत्तर आगरी समाजाकडून मिळावं म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं उत्तर देणार आहे. आणि म्हणून हा एक छोटासा गाण्याचा इथे आम्ही शुभारंभ करणार आहोत. तत्पूर्वी मी महाराष्ट्र आणि भारताला काही गोष्टी सांगू इच्छितो की या देशामध्ये आगरी कोळ्यांची संस्कृती आहे ती जागतिक दर्जाची संस्कृती आहे. याच्यावर अजूनपर्यंत कोणी संशोधन केलं नाही. आणि म्हणून याची थोडक्यात ओळख मी सांगतो की आगरी कोळी समाज हा महाराष्ट्रात आणि देशात असा एकमेव समाज आहे जो लग्नामध्ये मुलींकडून हुंडा घेत नाही आणि हुंडा देत नाही. त्याचप्रमाणे हा समाज मुलींच्या जन्माचं स्वागत करतो. या समाजाची ज्यावेळी वरात येते त्यावेळी त्या वरातीला नवरदेवाला त्याची बहीण अडवते आणि सांगते की तू जर तुझी मुलगी पहिली मुलगी सून म्हणून मला देत असतील तर घरात ये. म्हणजेच ती आत्या ती बहीण त्या मुलीच्या जन्माचं स्वागत करते. दुसरी गोष्ट अशी आहे की या आगरी कोळ्यांच्या लग्नामध्ये लग्न लावण्याचा जो विधी आहे तो महिला पुरोहित करतात, त्यांना आम्ही धवलारीण म्हणतो. सगळ्या देशाला ही अतिशय वेगळी अशी कहाणी आहे, कारण धर्मगुरू होण्याचा मान जगात कुणीच महिलांना आतापर्यंत दिलेला नाही आणि तो आगरी कोळ्याने दिलेला आहे. तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट अशी महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुठल्याही समाजानं कुठल्याही धर्माने महिलांना दिली नाही. आमच्या कोळणी मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्री करतात, त्यांचा उद्योग व्यापार सगळा महिलांच्या हातात आहे. अशा प्रकारची अर्थसत्ता साऱ्या जगात देण्याचा मान या आगरी कोळी समाजाला जातो. आणि हा मान असलेला हा समाज आज महाराष्ट्राला सांगतोय की आमच्या आईचं मंदिर वाचवा. अत्यंत खेद वाटतो की या ज्या समाजाने समुद्रावर पोर्तुगीजांपासून इंग्रजांपासून या देशाचं रक्षण केलं, अत्यंत राष्ट्रवादी आणि राष्ट्रप्रेमाचं जाज्वल्य असं उदाहरण असलेला समाज, त्या समाजाच्या आईवर अशा प्रकारची शासकीय अधिकाऱ्यांनी कुठलाही अभ्यास न करता इतिहास न पाहता अशा प्रकारची स्टेटमेंट करणं हे अत्यंत मनाला खेद देणार आहे. आता ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये हुंडा न घेणं हा जो प्रकार आहे आगरी कोळ्यांचा, हा संपूर्ण देशात वेगळा प्रकार आहे, जगात वेगळा प्रकार आहे. आणि या संस्कृतीचे जे फायदे आहेत समाजासाठी त्यातला मुख्य फायदा आहे की जो समाज हुंडा घेत नाही त्यामुळे ठाणे रायगडमध्ये तुम्हाला स्त्रीभ्रूण हत्या झालेली दिसत नाही. मुली अतिशय शूर आणि तेजस्वी दिसतात. याचं कारण आहे की मुलींना इथला आगरी कोळी बाप आहे, भाऊ आहे, अत्यंत प्रेमाने वाढवतो. मुलींवर झालेले अत्याचार या भागात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अशी आगरी कोळ्यांची मातृसत्ताक संस्कृती आहे आणि ती पितृसत्ताक संस्कृतीला दिलेलं उत्तर आहे हे भारतीय इतिहासकारांना माहीत नाही. आणि म्हणून आज अत्यंत अभिमानाने सांगतो की आई एकविरीची मुलं ही स्त्रियांना सुरक्षा, सत्ता, संपत्ती देणारे लोक आहेत. आणि या विषयावरची चर्चा आज मी भारतात पुन्हा एकदा नव्यानं सुरू करतोय. आणि या चर्चेला तोंड फोडलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने. महिलांना पहिल्यांदा अधिकार देण्याचं काम त्या महामानवानी केलं आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आम्ही यासाठी काढतोय की सगळी आंदोलनं बाबासाहेबांची रायगडच्या भूमीत झालेली आहेत आणि आगरी कोळ्यांना बरोबर घेऊन झालेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव घेऊन, संविधानाचं नाव घेऊन मी आजच्या विषयाला सुरुवात करतो. आमची जी संस्कृती आहे एकवीर आईची संस्कृती ही काय अंधश्रद्धा नाही, ही मातृसत्ताक संस्कृती आहे. जगाच्या स्त्रियांच्या समस्येला उत्तर देण्याची ताकद या एकवीर आईच्या संस्कारामध्ये आहे, तत्वामध्ये आहे. म्हणून आम्ही सांगतो की एकवीर आईचं मंदिर, एकविराचं आईचं मंदिर हे अनधिकृत ठरवण्याचा काम ज्या कोणी केलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा घराघरामध्ये जाऊन आगरी कोळ्यांची संस्कृती काय याचा अभ्यास करावा. ती संस्कृती जर जगाला उपयोगी असतील तर ही अंधश्रद्धा नाही किंवा बाकीची जी मंदिरं आहेत जी अंधश्रद्धा पसरवतात तशा प्रकारची ही अंधश्रद्धा नाही. हा अत्यंत विज्ञानवाद आहे आणि मानवी जीवनवाद आहे. याचा अभ्यासकांनी अभ्यास करावा. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की इथे मधल्या बऱ्याच काळात लोकांनी सांगितलं गेलं की सगळ्या लेण्या आहेत ह्या पांडवांनी बांधलेल्या आहेत. परंतु पांडवांचा आणि एकविरेचा काही संबंध नाही. जर संबंध असता तर संपूर्ण महाभारतामध्ये एकविरा हा शब्द तुम्हाला कुठेतरी ऐकायला मिळाला असता. पण संपूर्ण महाभारतामध्ये एकविरा हा शब्दच नाही. त्यामुळे एकविरा आईचा या महाभारताशी किंवा पांडवांशी काही संबंध नाही.
आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या बौद्ध लेण्या जे इथल्या आहेत त्या बौद्ध लेण्यांमध्ये मागच्या 2000 वर्षात आगरी कोळी नित्य नेमाने जातात आणि बाबासाहेबांनी सांगितलेला कुळ कायदा आहे की कसेल त्याची जमीन. आम्ही लेण्यामध्ये जातो, किंबहुना ठाणे रायगडच्या लेण्यांचं संवर्धन आणि सुरक्षितता ह्या आगरी कोळ्याने दिलेली आहे. आणि आता याची पुढची गोष्ट मी सांगतो की ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये ज्या लेण्या कोणी कोरल्या याबद्दल स्पष्ट उल्लेख केलेले आहेत आणि अनेक लेण्यांमध्ये आगरी कोळ्यांची नावं आहेत. थोर इतिहासकार माश मोरे यांनी याचे संदर्भ दिलेले आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये. आणखी एक गोष्ट सांगतो की रायगडचं जे गॅजेट आहे ते सरकारने प्रसिद्ध केलेलं आहे आणि ठाण्याचं गॅजेट सुद्धा सरकारने प्रसिद्ध केलेलं आहे आणि या गॅजेटमध्ये भारतातलेच नाही तर जगातल्या अनेक इतिहासकारांचे दाखले आहेत आणि ते इतिहासकार सांगतात की इथली जी बौद्ध लेणी आहेत हे स्थानिक आगरी कोळ्यांनी कोरलेली आहेत. आता लेणीत जर आगरी कोळ्यांनी कोरली असतील तर बाकीचा अधिकृत अनधिकृत ठरवण्याचा विषयच येत नाही. ती लेणी आम्ही कोरलीत आणि आम्ही सांभाळलीत. कदाचित या तहसीलदारांना याचा अभ्यास नसेल. माझी विनंती आहे की त्यांनी आज रात्री हे ठाण्याचं रायगडचं सरकारी गॅजेट पाहावं आणि त्याचा अभ्यास करावा आणि जगाचे प्रवासी काय म्हणतात आगरी कोळ्यांबद्दल, जग काय म्हणते ते ऐका. आम्हाला वाईट वाटतंय की ज्या आगरी कोळ्यांनी बलशाली असं आरमार उभं केलं ते आरमार बुडवण्याचं काम इथल्या पेशव्यांनी केलं आणि तेच लोक आज आम्हाला शिकवतात राष्ट्रवाद आणि तेच लोक आम्हाला सांगतात तुमची मंदिरं तुमची घरं अनधिकृत. या कोळीवाड्यांचा इतिहास जर 2000 वर्षांचा असेल तर हेरिटेज कोड आहे दादरच्या 100 वर्षाच्या इमारती की आमचे कोळीवाडे. आमची संस्कृती इतकी महान असताना आमची घरं पाडली जात आहेत, अनधिकृत बांधकाम ठरवले जात आहेत. पण सगळ्यात मोठं दुःख आम्हाला त्यावेळी झालं की आम्ही एकविरायला कधी देवी म्हटलेलं नाही, चमत्कार करणारी देवी म्हटलेली नाही, ती आमची आई आहे. आम्ही तिला त्याच्यामध्ये आई पाहतो. त्या आईच्या मंदिराला अनधिकृत ठरवण्याचं हे जे पाप आहे आणि जो आमचा संताप आहे तो व्यक्त करताना आम्ही आमचा इतिहास एका गाण्याच्या छोट्याशा ओळीतून सांगतोय. पुढे आम्ही नवीनच हा मातृसत्ताक एकविरेचा अल्बम घेऊन येतोय. कबीर शाक्य आमचे गायक आहेत, ते हा अल्बम घेऊन येत आहेत आणि ह्या मातृसत्तेच्या अल्बम मधून जगातल्या सगळ्या धर्मातल्या मुस्लिम ख्रिश्चन हिंदू सगळ्या धर्मातल्या स्त्रियांना सुरक्षा देण्याचं काम आम्ही करतोय. म्हणून आम्ही अभिमानाने सांगतोय एकविरा आई हा धर्म आहे, एकविरा आई हा जगण्याचा विचार आहे आणि एकविरा आई ही जागतिक दर्जाची मातृसत्ता संस्कृती आहे. मी आता सांगतो आमच्या जगदीश पाटलांच्या आमचे लाडके गायक जगदीश पाटील यांच्या गाण्यातून ऐका एकविरा आई नक्की काय आहे, एकविरा आईचं मंदिर काय आहे, एकविरा आईचं मंदिराची ताकद काय आहे. एकविरा म्हणजे जिजाऊ, एकविरा म्हणजे सावित्री आणि एकविरा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान. नाये कोरला गोपाच पांडवानी, नाये कोरला गोपाच पांडवानी, लेण्या कोरल्याने आगरी कोल्यानी, लेण्या कोरल्याने आगरी कोल्यानी. राजा अशोकाने लिवलाई दगडावर, माझे एकविरा आईचे कारला केले निवर. राजा अशोकाने लिवलाई दगडावर, दान देऊन शीतना मनानी, दान देऊन शीतना मनानी, लेण्या कोरल्याने आगरी कोल्यानी, लेण्या कोरल्याने आगरी कोल्यानी. भारतातल्या संघर्षाचा जो इतिहास आहे त्या संघर्षाच्या इतिहासामध्ये जरी अनेक राजांची युद्ध असली तरी तो संघर्ष असा आहे की या देशामधल्या संस्कृतीने स्त्रियांना गुलाम केलेला आहे, स्त्रियांना शिक्षण नाकारलेलं आहे, स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नाकारलेला आहे, स्त्रियांना धर्माचा अधिकार नाकारलेला आहे आणि आगरी कोळ्यांच्या आई एकविरेने याच्या विरुद्ध काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा, धर्माचा सगळ्या प्रकारचा अधिकार आहे आणि हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाणे रायगडच्या या बौद्ध लेण्यातून संविधानामध्ये उतरवलेला आहे. एकविरा आई म्हणजे हिंदू कोड बिल, जिथे महिलांना सगळ्या प्रकारचे अधिकार दिले आहेत. हिंदू कोड बिल हे आगरी कोळ्यांच्या घराघरात आजही पाहायला मिळतं. इथली लेख तुम्ही पाहिलीत ती अत्यंत बलशाली, अत्यंत शौर्यवान, अत्यंत तेजस्वी आहे. ती पुरुषांची गुलाम नाही आणि कुणाचीही गुलाम नाही, कुठल्या देवांची नाही, कुठल्या धर्माची गुलाम नाही. आणि म्हणून आमची आई, आमची लेख सांगते
काय सांगते गाण्यामध्ये की रेतीवाला नवरा पाहिजे, काळा असो वा गोरा असो, जाती धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन मानवी प्रेम सांगणारी ही जी संस्कृती आहे ती हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून आम्हाला आज अभिमान वाटतो की अत्यंत विकसित असा हा आमचा समाज आहे आणि एकविरा हे तिचं प्रतीक आहे. एकविरा ही आई ज्या वीराची आई आहे तो वीर हाच आहे की जो स्त्रीला सन्मान देतो, स्त्रियांना डोक्यावर घेतो, स्त्रियांना अत्यंत देवापेक्षा मोठं असं स्थान देतो. आणि म्हणून एकवीर आईचं हे जे अल्बम आहे हा सांगताना आमचं ऊर भरून आलेलं आहे. शरद पाटील या तहसीलदारांनी आम्हाला एक खरोखर आव्हान दिलेलं आहे. मला त्यांचा थोडासा राग आला, पण आज मी त्यांचं स्वागत करतो की या निमित्तानं का होईना की आगरी कोळ्यांची संस्कृती जगाच्या पडद्यासमोर येत आहे. आपण याचं स्वागत कराल अशी माझी इच्छा आहे. जय एकविरा, जय आगरी, जय कोळी.